6 दिवसानंतर रोशनला बघितल्यावर अनायाचं रिएक्शन असं काहीसं होतं, ते पुढे सांगतेच. पण त्याआधी आता फायनली तो दिवस आला होता, जो म्हणजे माहेरून सासरी जाण्याचा. इथे असताना असं वाटतं की चला कधी मी आपल्या घरी जाते एकदाची, पण मग निघताना मन जड होतं आणि असं वाटतं अरे दिवस संपलेही आपले. असं काहीसं माझ्याशी होतं. तुमच्याशी असं होतं का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आज आम्हाला निघायचं होतं. सो अनाया इथे आईबाबांकडनं खाऊ घेण्याचं काम करत होती. आमच्याकडे असं लहान मुलांना खाऊ दिला जातो आणि ती ते पैसे घेऊन इतकी खुश होती की झोपतानाही ती सोबत घेऊन झोपली होती. थोड्या वेळाने आमचे काका आले होते आम्हाला घेण्यासाठी आणि आज आम्ही अमरावतीला निघालो होतो. आता जायचं म्हणून आईच्या पाया पडू दे, तिला हग करू दे, मामाला हग करू दे, असं काहीसं अनायाचं चाललं होतं. पण आईला मात्र तिला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती, कारण आता ती खूप बोलायला लागली आहे आणि यावेळी त्यांना खूप आठवण येणार होती तिच्या सगळ्या या बोलण्याची. फायनली आम्ही तिथनं अमरावतीला आलो आणि घरी आल्यावर आजीला, काकूला सगळ्यांना हे सांगायचं चाललं होतं की ही बघा माझी डॉल मला माझ्या आईने आजोबाने घेतलेली आहे. आम्ही येताना सोबत दादीलाही घेऊन आलो होतो. त्या म्हणजे माझ्या आजी सासू, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या त्या आई आहेत आणि मग त्या आमच्यासोबत 2-3 दिवस होत्या. तर ते खूप छान वाटलं. सकाळी उठल्यावर माझी नजर पडली ती म्हणजे या झाडांवर, कारण झाडांना खूप सुंदर अशी फुलं आली होती आणि निंबूचं झाड सुद्धा खूप मोठं झालं आहे. सोबतच छान अशी मस्त रांगोळी काढली दारासमोर, पोछा लावला, आपली रोजची ती कामं आवरली. अनायाचं इकडे आजीसारखं पूजा करायचं चाललं होतं आणि तेवढ्यात रोशन आला आणि तिचा आनंद गगनात मावत नव्हता की फायनली इतक्या दिवसानंतर मला बाबा दिसले. आणि यासोबतच संपवला आजचा दिवस. बाय बाय.